सांगितलं 2 मिनिटाच्या आत तिथं येऊन 2 गाड्या 2 सगळ्यांनी पैसे भरून घ्या की चला पटापट पैसे भरून घ्या पटापट. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजतायत 7 आणि जसं की तुम्ही कॅप्शन वाचलंच असेल की आता आपण चाललोय श्रीरामपूरला, कारण की रात्री आपल्याला आला होता पोलीस स्टेशनमधनं फोन आणि आपल्याला घेतलं अर्जंटमध्ये बोलून. आता पोलिसांचं माझ्याकडे काय काम आहे, मी तिकडे का चाललोय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. आणि आज आपण जाणार आहोत कॅबनी. तर आता आपल्याला पहिले जायचं रुबी हॉलला, कारण की आपला जो कॅबवाला आहे तो आहे रुबी हॉलला. स्वारगेटवरनं आपण जाणार आहोत रुबी हॉलकडं. तिथं आपला माणूस वेट करतोय. चला तर मग निघूयात श्रीरामपूरला जायला. रिक्षावाला तर येऊन थांबलाय बाहेर, पण काय समजा ना कुठं थांबलाय. लोकेशन त्याचा आलाय दाखवतोय, पण आता आपण आलोय स्वारगेट स्टेशनला. झालंय आता आपल्याला लेट, कारण की भाऊच्या आता फोनवर फोन चालू आहेत. बघू किती वेळ लागतो किती नाही. आता आपण आलोय रुबी हॉलला आणि किती वाजल्यापासून थांबलेत? किती वाजल्यापासून थांबले? अर्धा तास झाला, अर्धा तास. धन्यवाद थांबल्याबद्दल. कुठे बॅग? ओके. तर आता आपण पोहोचलोय आपल्या घरी श्रीरामपूरला. सध्या हे घर आपण रेंटने घेतलेलं आहे, कारण की आपल्याला दुसरीकडं जुन्या ठिकाणी आपल्या घराचं काम चालू होतं. ही आपली डॉली. डॉली, क्या कुत्ता बने गिर तू. घरी कोणी आलं तर तुझं लक्ष नाही. आता आपण जाऊया आतमध्ये. तर आता आपण आलोय फायनली 4 तासांनी श्रीरामपूरमध्ये. दादानी नॉन स्टॉप गाडी आणली पुण्यावर श्रीरामपूर पर्यंत. टाकी भरायला पण नाही, खाली करायला पण नाही थांबवली त्यांनी. भाऊने डायरेक्ट गाडी आणली. त्यामुळं भूक तर लागली प्रचंड. आपल्याला जेवायचं होतं, पण आता जरा प्लॅन मध्ये जरा ट्विस्ट आलाय. तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं होतं, पण आपले जे आत्या आहेत चालल्यात. त्यांची ट्रिप कुठे चालली वाटतं, ते मला पण एक्झॅक्ट माहित नाही. मला आता कॉल आला होता. तर त्यांना आपण बाय बाय करायला जाणार आहोत. त्यांना आपण एक सदिच्छा भेट द्यायला जाणार आहोत. त्यांना भेट देऊ, मग घरी येऊ, मग जरा पोटोबा करू, मग आपण आपल्या पोलीस चौकीला विठोबा करायला जाऊ. चला. हे आपल्या आत्या आहेत दोन्ही पण. तर यांची ट्रिप चालली वडा महादेवावरनं खास कुठं केदारनाथ बद्रीनाथ. आमची इच्छा होती, आम्हाला जायचं होतं या वर्षी, पण आता आमच्यात हे चाललेत, त्यामुळे आता आम्हाला पण लवकरात लवकर जावं लागणार आहे. या भागात पूर्ण एसी बस आहे. आपले सौरभ भाऊ सांगपा कसं वाटतंय काका? आजींचं मंत्रपठण चालू झालंय लगेच तिथं. हॅपी जर्नी. व्यवस्थित जा. तुम्हाला पण हॅपी जर्नी. पण काही तिकडनं आमचा पण नमस्कार सांगा देवाला. व्यवस्थित प्रवास करा, सगळं व्यवस्थित जाऊ द्या. चला आता आपण लागूया आपल्या पुढच्या कामाला. आता हे निघतील थोड्याच वेळात. सगळी गाडी एकदम पॉश आहे, गाड्या एकदम चकाचक आहे नवीन. हर हर नमो पार्वती पते. हर हर. सगळ्यांनी पैसे भरून घ्या की चला पटापट पैसे भरून घ्या पटापट. चला चला, बाय बाय. तर अशा बस सगळ्या किती 500 असतील, 200-300 लोक आहेत. एकदम खतरनाक विषय चालू आहे. एकदम दाखवतोय बघा. हर हर महादेव. पूर्ण असे एकदम सगळे लोक, सगळ्यांना आपापले लोकांना बाय बाय करण्यासाठी आलेले आहेत. हे आपले चंगू. तर सगळ्यांना आपण हॅपी जर्नी करून आपण म्हणजे आपल्या पुढच्या कामाला लागू. तर चला आता आपल्याला जायचंय पोलीस चौकीला. बघू आता काय होतं. पूर्ण 1, 3 म्हणजे असे किती आहेत, 4 बस आहेत टोटल. आपण पण लवकरात लवकर जाऊ, आता जावंच लागते. आपण कसं जायचं? लवकर. जब बुलावा आएगा तब जाएंगे. बुलावा आएगा तब निकलेंगे. लवकर जाणार आहे आम्ही केदारनाथला. तेव्हा गेला तुम्हाला आम्ही हे पाठवून देऊ. काय रे, हे बघा आपले तिकडे माणसं अजून उभे. तर आता असे सगळे व्यवस्थित सगळे आता आपापले एक जण जमा व्हायला लागले. आमची हेचकडून माझ्या घेतो काय? आमची हेचकडून माझ्या घेतो. हे बघा सगळे आता आपापले फोटो घ्यायला रमलेत. हे बघा काका एकदम बिझी फोटो काढण्यामध्ये. तिकडे ग्रुप फोटो चालू मस्त सगळ्यांचा.
पण यांचा विषय काय असतो माहिती का, आता आपण कसे सगळे कुठे गेलो का लगेच फोटो काढ व्हिडिओ काढ, हे फक्त आणि फक्त आपली ट्रिप एन्जॉय करतात बस. विषय काहीच नाही, फक्त ट्रिप म्हणजे डोळे म्हणजे मन भरून आपण देवाला जे बघणं म्हणतो किंवा निसर्ग बघणं म्हणतो ना ते करतात. पण आता पहिले तरी तसं व्हायचं, पण आता हे पण डिजिटल झाले पाहिजे. हे पण आता प्रत्येक जण गेला ग्रुप वाईज नाही का, प्रत्येकाचा ग्रुप नाही पण ऍटलीस्ट ते एन्जॉय करतात, ती मुवमेंट एन्जॉय करतात ना ऍटलीस्ट. फोन जास्त वापरत नाही ना त्या प्रवासामध्ये किंवा याच्यामध्ये. म्हणजे काय म्हणतो आपण देवदर्शन व्यवस्थित करतात सगळ्यात मोठं. पण कसं काढ याला व्हिडिओ कॉल कर, त्याला व्हिडिओ कॉल कर, याला फोन कर 50 वर्ष फोनच्या डोक्यात. म्हणजे त्यांना सगळ्यांना आपण एकदा बाय बाय करू आणि निघू आपण आपल्या कामाला. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या घरामध्ये, कारण की आपण आलोय परत एकदा घरी. कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला भूक लागली होती आणि श्रीरामपूरमध्ये आज आहे ना एवढं अचानक भयानक ऊन पडलं होतं की डायरेक्ट म्हणजे आतून बाहेरून सगळीकडनं ओला झालो तुम्ही, एवढा घाम आला होता. आणि त्यात आपली होती होडी. तर आपण घरी आल्या आल्या आंघोळ केली, पहिल्यांदा जरा कपडे वगैरे चेंज केले, जरा फ्रेश झालो. आता आपण जेवण करू आणि आता आपण जाणार आहोत पोलीस चौकीला फायनली, कारण की खूप कष्टानंतर आपण चाललोय. तर आपण पहिले जाऊ आता पोलीस चौकीला, पाहू तिथं काय होतंय काय नाही. झालं आपल्या मुलांचं आयुष्य म्हणजे ना कधी काय कुठून शॉर्ट होईल काहीच माहित नाही. आता पोलीस चौकीवरनं आला होता फोन, अर्जंट मध्ये बोलतो 2 मिनिटाच्या आत तिथं येऊन ये. कारण की आपली अपॉइंटमेंट आली आहे आणि आपण अजून घरीच बसलो व्हिडिओ काढत. तर ते बोलले की लवकरात लवकर तिथं या, कारण की साहेबांना परत जायचं वाटतं कुठतरी बाहेर. तर आता आपण जेवण परत पोस्टपोन करतोय. आज काय जेवण भेटेल याची शक्यता कमी वाटतेय, कारण एकदा नाट लागली की संपला विषय, म्हणजे काय सोडून द्यायचं जेवण डायरेक्ट. तर आता आपण चाललोय डायरेक्ट पोलीस चौकीला, जेवण आता आल्यावर करू आपण. चला आता आपण आले पोलीस स्टेशनला. बघा आपलं श्रीरामपूरचं पोलीस स्टेशन. गणपती मिरवणुकीत दिवशी पकडलेल्या गाड्या, 2 गाड्या 2. तर आता बघू आतमध्ये जाऊन काय होतं काय नाही. साहेब आहेत का नाही आधी बघावं लागलं, कारण की आज आहे आपलं पासपोर्टचं व्हेरिफिकेशन, त्यासाठी आपल्याला बदल होता आज. बघू आता काय होतं काय नाही. तर आता आपलं काम तर झालंय पोलीस स्टेशन मधलं. आपलं काय नाही, आपलं पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं काम होतं श्रीरामपूर पोलीस स्टेशनला. आता आपलं झालंय आता सगळं काम. आता आपल्याला लागली परत भूक, कारण की आपण सकाळपासून काही खाल्लेलं नाही, त्यामुळे आता आपल्याला पहिले काहीतरी खावं लागणार आहे. तर ते साहेब बाहेर गेले होते त्याच्यामुळे जरा वेळ लागला इथं, कारण की सर गेले होते जेवायला. आपल्याला लागली भूक पण सर जेवायला गेले होते, पण काय करणार आता. अरे कहना क्या चाहते हो. आता आपला अजून एक विषय असा झालाय ना पासपोर्ट साठीचा, आपला प्रेझेंट ऍड्रेस आहे पुण्यामधला आणि परमनंट आहे श्रीरामपूर मधला. त्यामुळे आता नेमकं प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, कारण की व्हेरिफिकेशनला आहे ना प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला. बघू आता काय होते. तर आता आपलं पोलीस स्टेशनचं काम तर झालेलं आहे, पण आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या कामासाठी, कारण की श्रीरामपूरला आलो म्हणजे आपले काही कामं थांबत नाही. त्यामुळे चला आता निघा इथनं पटकन. हे आपलं श्रीरामपूर शहर. आज खूप ऊन पडलेलं आहे, आता रोज पाऊस असतोय, त्यामुळे आज जरा शांत आहे. तर आपण आजचा व्लॉग इथंच थांबवतोय. तर पुन्हा भेटूयात आपण नवीन एका व्लॉग मध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला तरी पण लाईक करायचं आपल्याला. इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे.